गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्बाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र एव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्बाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 76 राज्यातील एसटी प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी असून राज्य सरकारने आज महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापुरात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। येत्या 1 जूनपासून राज्यातील सर्व बस स्थानकावरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर एसटी ताफ्यात तब्बल 8000 नव्या बसची भर टाकण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे। त्यामुळे एसटीच्या सेवा वाढणार असून त्यासोबतच एसटी स्थानकावरही प्रवाशांना मोफत स्वच्छतागृह वापरता येणार आहे। एसटी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारकडून मोठे पाऊल उचलण्यात आले आहे। राज्यभरातील सर्व बस स्थानकावरील स्वच्छतागृह आता 1 जूनपासून पूर्णपणे वापरासाठी मोफत असणार आहेत। तसेच एसटी महामंडळाच्या ताफ्यात 8000 नव्या बसची भर घालण्यात येणार असून या बस टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यात पाठवल्या जाणार आहेत। बस स्थानकावरील कॅन्टीनमध्ये प्रवाशांना 30 रुपयात चहा नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे। जर कुठेही हा नियम पाळला गेला नाही तर संबंधित कॅन्टीनवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। दरम्यान कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील कॅन्टीनची पाहणी करताना स्वच्छता आढळली, मात्र दर फलकावर चिकटपट्टी लावून दर लपवण्याचा प्रकार समोर आला। ही बाब निदर्शनास येताच मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं। यानंतर कॅन्टीनच्या नाश्त्याच्या किमतीबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, जेणेकरून प्रवाशांच्या खिशाला फटका बसणार नाही। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। या दरम्यान आज त्यांनी कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसराला अचानक भेट देत बस स्थानकातील कॅन्टीनसोबतच स्वच्छतागृहाची पाहणी केली। स्वच्छतागृहात भेट देताच त्यांची स्वच्छता पाहून मी आज आलोय म्हणून इतकी स्वच्छता केली आहे का असं म्हणत कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली। स्वच्छतागृहामध्ये जादा पैसे आकारण्याच्या तक्रारीबाबत प्रताप सरनाईक यांनी संबंधित कंत्राटदाराला जाब देखील विचारला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।